हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. तर यालाच आपण मोठी एकादशी पण म्हणतो. आणि आता सगळ्या ज्या काही वाऱ्या गेलेल्या असतात तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर माऊलींची, ज्या काही असतील सगळ्या काही वाऱ्या, तर सगळ्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये असं म्हणजे तशा 2-3 दिवस आधीच पोचलेल्या असतात. पण एक दिवस फेरी पूर्ण पंढरपूरला. परत आज लोक दर्शन वगैरे घेतात. म्हणजे कसं एकादशीपर्यंत जास्त गर्दी राहते ना, त्यामुळं 2-3 दिवस दर्शन वगैरे व्यवस्थित घेतात. आणि मग काही लोक एकादशीच्या दिवशी घरी येतात किंवा काही एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. तर आज एकादशी आणि आत्यान ते पण उद्याच घरी येणार आहे. म्हणजे तिथं कीर्तन असतं, प्रसाद असतो आणि मग घरी येता वाटतं असं काहीतरी. तर आत्यान ते उद्या येणार आहे. तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज मस्त आम्हाला कानाचं फोटोशूट करायचं आहे. कानाला मस्त विठ्ठलाच्या रूपात असं तयार करू आणि छान त्याचं फोटोशूट करू. कालच करायचं होतं, पण काल दुपारी त्याला इतकी झोप यायला लागली, म्हणजे हा उगाच किरकिर करून, त्याच्यापेक्षा आत्ता नको करायला, उद्याच करू. तर आत्ता करायचं आहे. आज थोडं लवकरच करू, म्हणजे कसं फोटोज वगैरे पण टाकता येईल. आता आजच एकादशी आणि आजच फोटोशूट, पण म्हटलं थोडंसं लवकर करू. आता तो उठला की पहिले फोटोशूट करू. आज काय फराळाचं असल्यामुळं जास्त काही काम पण नाही आहे. फराळाचं पण लेटच करायचं आहे. सो आत्ताच मस्त बाबांचा चहा वगैरे झाला आहे, बाबांचं दर्शन घेतलं. आता तिकडं तात्या ताई त्यांचं दर्शन घेऊन येते. सो चला, आज दिवसभरात अजून काय काय होतं काय काय बघू. आणि बाहेर बघा कसं मस्त पावसाचं वातावरण झालं आहे. थोडा थोडा पाऊस पण येत होता, पण आता बंद झाला आहे. लई छान दिसतंय हो इकडून, असं मस्त वाटतंय. आज खिडकी उघडली तर. आणि आमचे हे पण अजून झोपलेलेच आहे, म्हणजे उठले दिसतंय का? झोपलेलेच आहे ना, असे खाली पडलेले आहे ना. उठा, आंघोळ करा, लवकर देवपूजा करा. आज एकादशी आहे. आज तुम्हाला निरंकार उपवास आहे का? फक्त 2-3 कटोऱ्या शेंगदाणे खाणार आहे, त्याच्यानंतर 2-3 प्लेटा साबुदाण्याची खिचडी खाणार आहे, त्याच्यानंतर खजूर खाणार आहे, 1-2 केळी खाईल, 1-2 शेंगदाण्याचा लाडू खाईल, पापड्या खाईल आणि रात्री थोडंसं भात खाईल. बस एवढंच हा उपवास आहे. हा का? लईच निरंकार पकडताय. थोडंसं खा ना. ते थोडंसंच खातोय ना. प्लॉट ते अजून खायला पाहिजे. हां तुझं मानवण अजून एखादी वाटी वाढवा. दही पण खा. हां, दही राहिलं होतं नाही का? बरोबर. काय तर म्हणे निरंकार उपवास असा. दादांना विचारा काय राहतो निरंकार उपवास. मोबाईल खाली या, तुमचं तोंड दिसत नाही. स्टेटस तू दे दाम काय लवकर उठाव, त्यासाठी आंघोळ करावं. स्टेटस ठेवून काय. आम्ही कालच रात्री खूप सारे गाणे म्हणलेलो आहे विठ्ठलाची. तुम्ही ऐकलंच असेल, किती मोठे मोठे गायक आले होते तुमच्या घरी. गायक पायल जाधव, गायक स्वप्नील जाधव, गायक श्रुती जाधव. आणि त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन तुम्ही सकाळी सकाळी गाणे म्हणते. तुमच्याकडून काय इन्स्पायर झालंय? पण आमचा आवाज चांगला होता, असा नव्हता. उठा उठा उठा, कानाचं फोटोशूट करायचं आहे आपल्याला. आज आवरा पटापट. चक्काय चक्क. त्यांनी नाही तर असं जे वाळलेलं गवत होतं ना, ते पेटून दिलं होतं. आणि त्याच्यात काही पालकचे वाळलेले झाडं पण होते. त्याचं सगळं बी इथं पडले आणि तो पालक उगला आहे आता इथं. हो, पालक ऐका ना, ते वाळलेलं गवत होतं का, ते जाळलं, त्याच्यात पालक होता. म्हणजे असं जास्त मोठं झालेलं, त्याचं बी सगळं तिथं पडलं ना, आता तिथं पालक उगलाय. काय शेती ना गाईच. आम्ही आत्ताच कानाला आंघोळ वगैरे घातली आणि कानाचं फोटोशूट, तिकडचे गंध पुसून नका देऊ, फोटोशूट करायचं आहे. तर तीच तयारी चालू आहे. वर पिंगळा लावला आहे, लक्ष राहावं म्हणून, आणि गंध लावायचं काम चालू आहे. काडीची पेट. अथक परिश्रमाने आमचे वारकरी रेडी झाले. त्याच्यात ते गंध पुसा
गंधा पुसन भाऊ थोडे वेळ. पिंगळा पाहत पाहत आमचा मेकअप चालू आहे. नाही तर आम्ही करूनच दिलं नसतं एवढं गंधन बिंद. म्हणजे 2दा लावला 2दा पुसला, तिसऱ्यांदा सक्सेस झाला होता. त्याचे पप्पाचे बोलणे पण खावा लागले. पण काय करू शकत नाही थोडस. दादू सॉरी, पण आता इथून पुढे नाही तुला. हे पहिलंच फोटोशूट असेल त्याचं, असं एकदम तो शांततेत राहतोय का काय असं पाहायचंय आम्हाला. कारण त्या आधी तर तो लई लहान होता, ते अभ्यंग स्नान वगैरे केलं तेव्हा लई लहान होता तो. हा ना, मग ते काहीतरी तर शांततेसाठी करावं लागतंय. गोडली दिसते विठुराया, माझी विठुराया. झोप नको येऊन देऊ बाबा, थांब थोडं पटकन. बाय 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 बाय. कुठे चालला? दिंडीत चालला काय? बाय 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 बाय. चला, कानाचं फोटोशूट झालंय. आता कानाला दिदी झोपी लावताय, तोपर्यंत फराळाचं परतून घेते. इथं मस्त झिरकं बनवलंय, काही पापड्या तळते आणि साबुदाणा खिचडी. मी सुनील दादा, ते दादाने, मी सुनील दिदी आणि बाबा, आम्हाला चौघांसाठीच बनवायचं आहे. कारण नानांना पण तिकडं गुड्डी दिदीच्या घरी जायचं आहे वाटतं. आणि दादा तर निरंकार धरणार, त्यामुळे आमच्या चौघांपुरतंच फराळाचं परतायचं. तर चला, घेते खिचडी करून. सुनील गेले मंदिरात दर्शनासाठी, ते येईपर्यंत परतून घेते. तर काहीच मस्तपैकी खिचडी परतून झाली आहे. आणि आज खिचडी चिकट झाली, कारण आमच्या चिकट खायची होती. त्यांनी मला रात्री साबुदाण्यात इतकं पाणी टाकायला लावलं आणि तो जास्त फुगण आणि चिकट खिचडी खायची. त्यांच्या हिशोबानेच केलं आहे अजून. आणि इथं झिरकं पण झालंय, पापड्या पण तळून झाले. काका धुते गाडी आणि काना काकाला मदत करू लागतोय. ये हो काका, बोललं नका न करू. कॅमेरा पाहिलं इथं आम्हाला बसले इथं सोना काकाच तिथं मोर होता, इथं गेला तो. आता मी जर येऊस तर मोबाईल घेऊन, यांचं चालू होतं हाट याला म्हणलं हा शांत बस, तो निघून जाईल. पण याचं चाललंच हाट. गेला तो. आता कुठे गेला सांग बरं, कुठे गेला? तू हट म्हणला ना त्याला? काय म्हणला त्याला? हट. तर काही सकाळी होती साबुदाणा खिचडी आणि आता आम्हाला बनवायचे साबुदाणा वडे. कारण सकाळी सुनीलची ऑर्डर आलेली की साबुदाणा वडे बनवा. तर भगर पण आम्हाला कोणाला एवढी आवडत नाही जास्त, भगरीचे दापटे, आणि त्यामुळे म्हटलं साबुदाणा वडेच म्हणून. साबुदाणा पण सकाळी आम्ही जास्तच भिजवला असताना, त्यामुळे वडे बनवतो आहे आम्ही. तर इथं सगळी प्रिपरेशन करून ठेवली आहे. इथं बटाटे शिजायला टाकले, आता बटाटे शिजले की त्याच्यात टाकून देऊ. आणि थोडंसं झिरकं बनवते त्याच्यासोबत खाण्यासाठी. सकाळचं पण आहे थोडंसं, पण दादांना थोडंसं तिखट पाहिजे, त्यामुळं थोडंसं तिखट बनवते. आम्ही आता हाय म्हणायला शिकलोय. हाय म्हण बाबाला. हाय मम्माला म्हण, मम्माला हाय.